वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा प्रबुद्ध भारताचे जिल्हा प्रतिनिधी मान्य सुनील सोनसळे यांच्या समर्थकांसह रिपब्लिकन सेनेत शासकीय विश्रामगृह येथे प्रवेश झाला। यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक राजू सोनसळे, नांदेड जिल्हा प्रभारी माधवदादा जमदाडे, प्रतीक मोरे, प्रशांत गोडबोले आदींची उपस्थिती होती। आवाज महाराष्ट्राचा 24/7 न्यूजचे मुख्य संपादक विनोद डाकोरे। आंबेडकर साहेबांच्या आदेशाने माधवदादा जमदाडे व राजूभाऊ सोनसळे जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनामध्ये आज रिपब्लिकन सेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। मागच्या 27-28 वर्षापासून आंबेडकरीवादी राजकारणामध्ये काम करत असताना बौद्ध व बहुजन समाज या सत्तेमध्ये जात नाही आणि आनंदसाहेब आंबेडकर येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद व येणाऱ्या विधानसभा, लोकसभेमध्ये बौद्धाला व वंचित बहुजनाचे जो समाज आहे त्यांना सत्तेमध्ये घेऊन जाण्यासाठी सक्षम नेतृत्व आहे। त्यासाठी मी आज रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। वंचित बहुजन आघाडी सुद्धा राजकीय पक्ष आहे, पण वंचित बहुजन आघाडी हा आमचा मोठा भाऊ आहे आणि या बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामध्ये लोकशाहीमध्ये सर्वांना आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची एक संधी मिळायला पाहिजे। वंचित बहुजन आघाडीमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत असताना वंचित बहुजन आघाडीने मला त्याची संधी उपलब्ध करून दिलेली नाही, पण आनंदराज साहेब आंबेडकर, अमोल आंबेडकर यांना चर्चा केल्याच्या नंतर माधवदादा जमदाडे व राजूभाऊ सोनसळे यांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे की तुम्हाला तुमच्या जो भी अनुभव आहे राजकीय आंबेडकरवादी पक्षामधला तो युटिलाइज करण्याचा आम्ही तुम्हाला संधी देऊ। त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे। वंचित बहुजन आघाडी सोडून रिपब्लिकन सेनेमध्ये काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे।